नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे। तर आजचा आपला शिवण क्लासचा 9वा दिवस आहे आणि मागील एका व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची, 32 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। परत छातीचा चौथा भाग, 10वा भाग याचा चार्ट दिलेला आहे। कटोरी ब्लाउजचा डायग्राम मी समजून सांगितलेला आहे आणि बाही कटिंग सुद्धा मी अगदी परफेक्ट असं समजून सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही कोणत्याही साईजची जी बाही आहे ती एकदम परफेक्ट अशी कटिंग करू शकता। तर या इथे पहा 32 साईज आज आपण कटिंग करणार आहे। तर या इथे ब्लाउजची जी उंची आहे ते आज आपण 13 इंच घेणार आहे। जर कस्टमरची हाईट कमी असेल तर 12.5 इंच असते, कधी 13.5 इंच सुद्धा तुमची उंची असू शकते। तर त्यानुसार आपल्याला उंची जशी आहे त्याप्रमाणे घ्यायची आहे। तर या इथे आज आपण उंची घेऊया 13 इंच, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती या इथे मी मार्किंग करून घेणार आहे। पेपर या इथे पहा डबल आहे, पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आहे तो बरोबरीने निघणार आहे या इथे। तर अजून एकदा मी उंचीचं मार्किंग करून घेते 14 इंचावरती। आता या लाईनवरती मी लगेचच शोल्डरचं मार्किंग करणार आहे। शोल्डर घेणार आहे मी 32 साईजमध्ये 5 इंच। इथेही मी 5 इंच घेतलं पहा। अजून एक पॉईंट घ्यायचा 5 इंचावरती, म्हणजे ही जी सरळ लाईन येते ती बरोबर म्हणजे सरळ येते, तिरकी येत नाही। नाहीतर आपण एक अंदाजे मार्किंग केलं तर काय होतं, लाईन एक तर इकडे जाईल नाहीतर आतमध्ये येईल। त्यासाठी आपल्याला ही स्ट्रेट लाईन येण्यासाठी असे 2 पॉईंट घ्यायचे आहेत। आता ही एक मी लाईन ओढली। आता या लाईनवरती आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। तर इथे पहा मी 5.5 इंच 32 साईजमध्ये मुंडा घेते। याला मुंड्याची उंची म्हणतात पहा। इथे मी 5.5 वरती मार्किंग केल्यानंतर अजून एकदा आता टेप ठेवून मी 5.5 वरती मार्किंग केलं, जेणेकरून ही जी लाईन आहे ती सरळ यावी पहा। या पद्धतीने आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी अगदी पॉईंट टू पॉईंट सांगत आहे। ही लाईन स्ट्रेट येण्यासाठी या पद्धतीने मार्किंग करायचं। आता 32 आहे चेस्ट, तर त्याचा चौथा भाग किती येतो, 8 इंच। तर आपल्याला या लाईनवर 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते, ज्यांना 2 इंच लागत असेल त्यांनी 2 इंच वापरू शकता। आता 28 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग किती येतो पहा। 28चा चौथा भाग येतो 7 इंच। तर ते 7 इंच आणि आपण पाठीमागील भागामध्ये 1 इंचचा टक्स देतो, तर त्यासाठी आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। तर 8 इंच झालं आणि पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण इथे हे जे पॉइंट दिलेले आहेत ते जोडून घेऊया। मुंड्याचे आकार देऊन घेऊ। या कोपऱ्यातून आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। तर पहा 1.25 इंचावरती मी पॉईंट घेतला, तो झाला पाठीमागील मुंड्याचा आणि 1.25 इंच इथे पहा 1 ला 2 पॉईंट कमी आहेत, याला म्हणतात 1.25 इंच इथे। तर 1.25 इंचावरती 1 पॉईंट घेतला, तो झाला आतील मुंडा। अशा प्रकारे आपण हे 2 पॉईंट काढायचे। इथे सुद्धा 1/2 इंच घ्यायचं आणि इथेही 1/2 इंच। हे फक्त हा पॉईंट आहे, हा मुंड्याला आकार जे आहे ते व्यवस्थित येण्यासाठी आहे आणि इथे डाऊन करायचं म्हणजे मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते डाऊन करावं लागतं। आता हा जो मुंडा आहे म्हणजे टोटल उंची जी आहे त्याचा असा मध्य करायचा। मध्य केल्यानंतर पहा थोडंसं 1/2 इंच असं स्ट्रेट खाली येत असं पहा जॉईंट करायचा आहे। मुंड्याला आकार द्यायचा आहे। या 1/2 इंचावरती आणून असं जोडायचं आणि इथून परत असं डाऊन खाली 1/2 इंच व्हायचं। तर पहा एकदम छान असा आकार येतो। इथे 1.25 इंच मी आतमध्ये आले।
आणि या पाव इंचापासून पहा, हा जो पाऊण इंचाचा पॉईंट आहे पुढील मुंड्याचा, तो या पद्धतीने द्यायचा ना. हा झाला आपला पुढचा मुंडा. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे हे समजावून सांगितलेलं आहे. आता या इथे मी गळ्याची रुंदी जी आहे ते फक्त 2 इंच घेणार आहे. आपली टोटल आपण शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.5. तर 2 इंच या इथे गळ्याची रुंदी घेतल्यानंतर आपलं 3 इंच शोल्डर राहतं. आता 32 साईज आहे, छोटी साईज आहे, त्यामुळे गळा पहा पुढचा कधी कधी 5 इंच सुद्धा असू शकतो किंवा 5.5 इंच, त्याच्यापेक्षा जास्त नसतो मोठा. छोट्या साईजमध्ये सांगते, मोठ्या साईजमध्ये 6, 6.5, 7पर्यंत असतो. तर 5.5 इंच गळा आहे, तर अर्धा इंच आपण या इथे शिलाई मार्जिन मिक्स करून 6 इंचावरती मार्किंग करायचं. इथे 2.5 इंच घेतलं आणि एक बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि या इथे मी पहा छान असा गळ्याला आकार दिला. जर तुम्हाला इथे गळ्याला आकार व्यवस्थित जमत नसेल तर या कोपऱ्यातून पहा, इथून अशी त्रिकी लाईन ओढायची आणि 1.5 इंचावरती मार्किंग करायचं इथून. तर पहा, इथून बरोबर आपलं 1.5 इंचावरतीच आलेला आहे पॉईंट आणि मग गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा. याने काय होतं, जास्त पसरट सुद्धा गळा होत नाही आणि जास्त आतमध्ये सुद्धा गळा येत नाही. एकदम परफेक्ट असा गळ्याला आकार येतो. इथे 2.5 इंचावरती आपण क्रॉसपट्टी नेहमी घेतो, त्याप्रमाणे 2.5 इंचावरती मी पॉईंट दिले पहा आणि इथे एक लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीची आपण. आता या इथे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे 2.5 आहे. इथे छातीचा चौथा भाग येतो 8 इंच आणि याते 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. आता हे 1.5 इंच घेतलेलं आहे, तर इथून आपण क्रॉसपट्टीला आकार द्यायचा असा, या पद्धतीने. तर किती छान असा मी या इथे आकार दिलाय पहा, एकदम परफेक्ट आकार येतात. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पहा, अगदी सावकाश असं मी तुम्हाला समजावून सांगत आहे, एकदम डिटेलमध्ये सर्व मैत्रिणींना आपल्या समजणार आहे. तर या इथे ही जी कटोरी आहे ती 5 इंच मी घेतली 32 मध्ये. इथे सुद्धा 5 इंच घ्या आणि ही जी लाईन आहे ती स्ट्रेट घ्या या पद्धतीने. आता कटोरीला आकार देण्यासाठी इथून गळ्याजवळ वरती 1 इंचावरती पॉईंट द्यायचा. आता ही लाईन का ओढून घेतली, आपला जो कटोरीला आकार आहे तो परफेक्ट येण्यासाठी ही ट्रिक आहे आपली. आणि ही ट्रिक जी आहे ती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आता इथून 1 इंचाचा जो पॉईंट दिलाय तिथून मी एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि इथे फक्त या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा. आता इथे म्हणाल तुम्ही किती गॅप ठेवायचा, तर पहा फक्त अर्धा इंचच गॅप येतो, तो आपोआपच तयार होतो, तो काही ठेवावा लागत नाही. आता तुमचे शोल्डर उतरतच असतात, बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो. तर पहा इथे अगदी 1.5 इंच मी घेतलेला आहे, 1.5 इंच डाऊन करायचं, तेही गळ्याकडे या पद्धतीने. जास्त डाऊन करू नका, नाहीतर जेव्हा तुम्ही स्टिच करता ब्लाऊज त्यावेळेस शोल्डर जोडताना त्यावेळेस हे शोल्डर जे आहे ते असे इकडे, हे इथलं जे टोक आहे ते मध्येच असं इकडे निघतं. तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने पहा शोल्डर जे आहे ते 1.5 इंचच डाऊन करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आणि या इथे हा जो परफेक्ट डायग्राम आहे 32 साईज कटोरी ब्लाऊजचा तो आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर पहा इथून कटिंग करायला सुरुवात केलेला आहे आणि हा जो मुंड्याचा आकार आहे इथून आपण मार्किंग केलेला आहे तिथूनच असं या पद्धतीने कट करत जायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी सर्व बाही सहित सर्व हा व्हिडिओ असणार आहे. बाही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवत नाही, तर बऱ्याच ताईंची कमेंट येत आहे बाही कटिंग सुद्धा दाखवा. व्हिडिओ खूप मोठा होत असतो म्हणून मी बाही कटिंग दाखवत नाही, पण या व्हिडिओमध्ये मी सर्व शेअर करणार आहे. आता या इथे हा बॅक पार्ट आहे, तर आपण गळा रुंदी 2 इंच घेतलेली पहा. तर या इथे ही 2 इंचच गळ्याची रुंदी जी आहे ती घ्यायची. आता तुमचा गळा या इथे किती आहे, 9, 10 कितीही असेल तो या इथे तुम्ही घ्या. जर 9 इंच गळा असेल तर 9.5 वरती मार्किंग करा आणि इथून 2.5 इंचावरती मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्या.
छोट्या साईजमध्ये जास्त गळा जो आहे तो पसरवायचा नाही, नाहीतर शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येतात. इथे सुद्धा गळ्याला आकार देताना जसं मी पुढच्या गळ्याला सांगितलं त्याप्रमाणे करा. इथे मी टक्स घेणार आहे 4 इंचावरती आणि इथून सुद्धा मी पहा उंचीला 4 इंचावरती टक्स घेणार आहे. आता इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच जे आपण 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे ते इथं आपण टक्समध्ये घालवायचं. टक्स स्टिच केल्यानंतर आपला हा भाग जो आहे तो इकडे तिरका होतो, ते होऊ नये म्हणून आपल्याला या इथे पहा या पद्धतीने थोडंसं तिरकं कट करायचं आहे. याने ब्लाऊज फिटिंगला एकदम छान असा बसतो आणि इथे घोळ चुन्या येत नाहीत. तर या पद्धतीने मी बॅक पार्ट सुद्धा तुम्हाला कटिंग करून दाखवला. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हा जो पुढचा मुंडा आहे तो मी कट करून घेतला. ही क्रॉस पट्टी वेगळी केली. आता ही क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला इथे अर्धा इंच वाढवायची आहे. मी नेहमी जसं सांगते त्याप्रमाणे. आता आपण गळा कट करून घेऊया. आणि ही मूळ कटोरी जी आहे ती या पद्धतीने आपल्याला पहा कट करून काढायची आहे. आता इथे आपण पाठीमागील भागामध्ये जेवढं कट केलेलं आहे तेवढंच या इथे मार्किंग करून हा जो भाग आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे. आता ही जी कटोरी आहे ते आपल्याला वाढवायची आहे. तर त्याआधी आपण बाहीचं कटिंग पाहूया. बाहीची उंची आहे 4 इंच, तर मी 5 इंचावरती मार्किंग करणार आहे. तुमची जी काही बाहीची उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन मिक्स करून या पद्धतीने मार्किंग करून घ्या. आता इथे मी ही एक लाईन ओढली. आता बाहीची रुंदी पहा. तुमचं 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल तर तुम्ही या इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. इथे छातीचा चौथा भाग किती येतोय 8 इंच. तर 8 इंचावरती या पद्धतीने मी मार्किंग केलं. आता अजून एक मला या इथे पॉईंट सांगायचा आहे पहा. जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर इथे 8.5 इंच रुंदी टाकायची आहे. आता मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते म्हणून मी या इथे 8 इंच आहे असा चौथा भाग टाकला. पण 2 इंच तुम्ही जेव्हा शिलाई मार्जिन घेता त्यावेळेस तुम्हाला मात्र अर्धा इंच अजून यामध्ये मार्जिन मिक्स करायचं आहे. म्हणजे तुमची बाही जी आहे ती कमी पडणार नाही. आता 3 इंचावरती मी मार्किंग करणार आहे. कॅप हाईट जी आहे ती आपली 3 इंच असणार आहे. पहा या इथे अशा पद्धतीने कॅप हाईट 3 इंच झाल्यानंतर इथे मी 1.5 इंच म्हणजे जे माझं शिलाई मार्जिन आहे ते मी 1.5 इंच घेतलं या इथे. जर तुमचं 2 इंच शिलाई मार्जिन असेल तर तुम्ही या इथे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. पण हा पॉईंट जो आहे तो इथेच येणार, कारण जेव्हा तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेणार तेव्हा अजून तुम्ही या इथे रुंदी वाढवणार आहात. त्यामुळे 2 इंच या इथे बरोबर हा पॉईंट आहे तो येणार आहे. आता इथून हे जे उंचीचं मार्किंग आहे इथेपर्यंत आपल्याला ही लाईन जी आहे ती तिरकी ओढून घ्यायची. ही लाईन जेव्हा आपण तिरकी ओढतो तेव्हा लगेचच आपल्याला इथे या लाईनचे 4 भाग करायचे आहेत. तर 4 भाग करताना पहा, सर्वात पहिल्यांदा मी मध्य केला, 2 भाग झाले. आता परत जो एक भाग आहे त्याचा मध्य केला, परत हा जो राहिलेला भाग आहे त्याचा सुद्धा मी मध्य करते या पद्धतीने. तर आपले हे 4 भाग तयार झाले. इथे बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच हा पहिला पॉईंट आहे, अर्धा इंचावरती घ्यायचा. दुसरा पॉईंट आहे तोही अर्धा इंचावरती घ्यायचा, पण वरती पॉईंट घेतले. पण हा तिसरा पॉईंट जो आहे तो आपण अर्धा इंचाने खाली घ्यायचा. आता आपण बाहीचे आकार देऊन घेऊ. बाही कटिंगचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, अगदी डिटेलमध्ये मी माहिती सांगितलेली आहे बाहीला आकार कसा द्यायचा. तर आता पहा या इथे हा झाला पाठीमागचा आकार. आता इथूनच आपण पुढचा जो आकार आहे तो द्यायचा. तर हा सेंटर आहे, इथे आणून हा मी जोडला आणि परत या सेंटर पासून पहा या पद्धतीने हा जो आकार आहे तो मी मिळवला.
तर एकदम सुंदर असा या इथे पानाचा आकार तयार होतो. दंडघेर 5.25 इंच आणि पुढे 1.5 इंच मी शिलाई मारून घेतलं. या पद्धतीने थोडंसं इथे हे डाऊन करायचं, याने बाही एकदम परफेक्ट अशी बसते. आता हे कट करून घेते. अशी ही ओपन करून हा जो आकार आहे तो कट करून घेऊ. तर हा जो आकार आहे तो मी या पद्धतीने कट करून काढते. पहा, एकदम परफेक्ट अशी आपली बाही तयार होते आणि या पद्धतीचा पहा एकदम पानासारखा आकार हा कट होऊन निघतो. तर या इथे मी 32 साईजच्या बाहीचं कटिंग सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आता आपण कटोरी वाढवूया. ही मूळ कटोरी जी आहे ती पहा आपल्याला वाढवायची आहे. तर या इथे आधी एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या जर तुमची कटोरी तिरकी होत असेल तर. आता या इथे ही कटोरी जी आहे ती मी आहे अशी पहा या लाईनवरतीच ठेवली. आता इथून आपण ही कटोरी जी आहे ती आहे अशी आखून घ्यायची आहे सर्वात पहिल्यांदा. आता वाढवायची किती नाही तर 6.25 इंचाने ही कटोरी वाढवायची आहे. जर तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही 1.5 इंचाने वाढवा, परंतु शक्यतो आपण या इथे 6.25 इंचानेच ही कटोरी वाढवायची आहे. लहान साईजमध्ये आपल्याला जास्त पफची गरज नसते. इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच मी घेतलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी. स्ट्रेटमध्ये घ्या. आता ही लाईन किती आलेली आहे 4.5 इंच, तर ही सुद्धा 4.5च आली पाहिजे. तर आपली ही लाईन जी आहे ती 4.5 भरलेली आहे. जर ही लाईन जरा मोठी असती तर आपण जिथे 4.5 इंच आहे ना तिथे पॉईंट द्यायचा. आता मी या कटोरीचा आकार जो आहे तो पहा या पद्धतीने दिला. सुरुवातीला डॉट डॉट करतच आकार द्यायचा. याने काय होतं आपल्याला आकार जो आहे तो परफेक्ट आलेला आहे की नाही हे समजतं. आता इथे 1/2 इंचावरती मी वरती एक पॉईंट दिला, तो का ते मी नंतर सांगते. आता या इथे ही जी वाढीव कटोरी आहे त्याचा मी मध्य केला. मध्य केल्यानंतर इथे 1.25 इंच अजून घेतलं. 1.2 1.2 आणि इथेही 1.2 आणि आता हे पॉईंट जे आहेत ते असे जोडून घ्यायचे या पद्धतीने. तर इथे परफेक्ट असे आपले कटोरीचे आकार तयार झालेले आहेत. आता हे कटिंग करून घेऊया. याआधी कटोरी कट करण्याआधी आपली कटोरी चेक करायची. कमी जास्त होते ना ज्यांची कटोरी त्यांच्यासाठी खास ट्रिक आहे. पहा, हा जो पार्ट आहे तो इथे आहे असा ठेवायचा, इथे आला. आणि ही जी कटोरी आहे इथून जी एक्स्ट्रा एवढी ती फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायची. 1.25 इंच भरत असेल तर पहा आधीच ती 1/2 इंचावरती मार्किंग करून कट करून काढायचं आहे. आता आपल्याला हे कट करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी जी आहे ती पहा एकदम छान अशी तयार झाली. पहा या इथे कटोरीचा आकार तुम्ही या इथे पाहू शकता एकदम छान असा तयार झालेला आहे. तर टक्स कसा द्यायचा पहा, असा मध्य करायचा. इथे हे टोकावरती टोक ठेवून मध्य करायचा. आता इथे हे बरोबर आलेलं आहे आपलं. कधी कधी इथं कमी जास्त होतं तर ते कट करून काढायचं. तर टक्सची माहिती देते मी तुम्हाला. या इथे आपल्याला 1/2 इंच जे शिलाई मार्जिन लागतं ते सोडून, आता कटोरी आपली कितीची आहे 5ची, तर इथे 2.5 इंच घ्यायचं आणि जे काही अंतर राहतं ते टक्स म्हणून वापरायचं आहे. आणि उंचीला टक्स असा तिरका 2.5 इंच घ्यायचा. आणि या पद्धतीने पहा एकदम परफेक्ट अशी 32 साईजची आपली कटोरी तयार झाली. तर या इथे मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व 32 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे. आणि पहा एकदम सावकाश असं नवीन मैत्रिणींना समजेल असं सांगितलेलं आहे. अगदी फुल म्हणजे बाहीपासून कटोरी वाढवण्यापर्यंत मी सगळं या इथे सांगितलेलं आहे. तर आशा आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.